जय शिवराय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात अंतरवाली इथं उद्या दिनांक 16/5/2026 रोजी महत्त्वाची अशी एक बैठक ठेवली। आता ही महत्त्वाची बैठक कशामुळे, हे फार महत्त्वाचं आहे की हे आपल्याला समजलं पाहिजे। त्याचे जे काही कारण आहेत आता तुमच्या लक्षात येतील। आता एक लक्षात घ्या, आता चालू आहे मे महिना आणि याच्यानंतर हे आता जून महिना, त्यानंतर 12वीचे निकाल लागलेले आहेत आणि 10वीचे सुद्धा निकाल लागले। आणि जून महिन्यामध्ये जे काही मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, 11वी 12वी असेल, पॉलिटेक्निक असेल, प्रत्येक BA BCom BSc प्रत्येक ॲडमिशन हे चालू होत असते। आणि प्रत्येक विद्यार्थ्याला महत्त्वाचं असते जात प्रमाणपत्र। आणि ते जात प्रमाणपत्र मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जे एवढं मोठं आंदोलन केलं त्यावेळेस हैदराबाद गॅझेटसुद्धा लागू केलं आणि त्या हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून या मराठा समाजातील तरुणांना मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिले जाईल असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। आणि तसा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला होता आणि त्या शासन निर्णयानंतर बऱ्याच बांधवांना हे जात प्रमाणपत्रही मिळाले। आता तुम्हाला सांगतो, ज्यांना अगोदर कुणबीच्या माध्यमातून मिळाले जात प्रमाणपत्र म्हणजे आपलं झालं असं बी होत नाही, त्यासाठी पुन्हा काय गोष्टी गरजेच्या आहेत ह्या सुद्धा प्रत्येकाच्या लक्षात येणं गरजेचं आहे। आणि त्याचमुळं उद्याची जी महत्त्वाची बैठक आहे का, आणि त्याचमुळं हे आणि त्यामुळं सर्वांना आवाहन केलेले की या बैठकीला यायचं आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून पुढचं जे काही आंदोलनाची दिशा आहे, पुढचं आंदोलन कधीपासून चालू करायचं आहे हे तिथून मनोज जरांगे पाटील घोषणा करणार आहेत। कारण राज्य सरकारनं जसं आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीनं हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र मिळत नाही आहेत। काही भागात मिळाले, काही भागात मिळणं, आणि महत्त्वाचं जात प्रमाणपत्र मिळालं म्हणजे आपली डाळ शिजली असं होत नाही, तर त्यासाठी लागते व्हॅलिडिटी म्हणजे जात प्रमाणपत्र पडताळणी। आणि बऱ्याच जाग्यावर विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणीसुद्धा केल्या जात नाही। आणि त्याचमुळं उद्या जे काही प्रवेश चालू होणार आहेत, मग जर नुसतं जात प्रमाणपत्र आहे मात्र मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं आहे, तिथं जी काही फी लागते का ती फक्त ज्यानं फी भरलेली आहे त्यालाच माहीत। आणि ज्यांना आता आरक्षण मिळालं आहे, याच्या अगोदर ज्यांच्या व्हॅलिडिटी झाल्यात त्यालाच त्याचा खरा फायदा काय आहे हे माहिती। त्यामुळं प्रत्येकानं उद्याच्या बैठकीला हजर राहायचं आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला उद्या शैक्षणिक फायदा घ्यायचा असेल तर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी असणं गरजेचं आहे। कारण जात पडताळणीशिवाय आपल्याला कोणताही शैक्षणिक फायदा घेता येत नाही। त्यामुळं उद्याची बैठक महत्त्वाची आहे। आणि आजच मनोज जरांगे पाटलांनी तर सांगितलं की बरेच लोक तिथं आता मुक्कामाला सुद्धा येऊ लागलेत महाराष्ट्रातून। त्यामुळं प्रत्येक नागरिकानं उद्याच्या महत्त्वाच्या बैठकीला हजर राहणं गरजेचं आहे। आणि तुम्ही माध्यमामध्येही बघितलं असेल की मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाची नोंद ही प्रत्येकानं घेतलेली आहे। त्यावर बऱ्याच चर्चा झाल्या, बऱ्याच जणांच्या मनात आलं की हे आंदोलन नेमकं होतंय कसं, याला रसद कोण पुरवतंय, हे असं IBN आपले लोकमत 18नं तर मोठी बातमी केली। मात्र त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे आंदोलन कोणाच्या पुरस्कृत नसतं, याला पैसा कोणी देत नाही, हे फक्त जनमानसातून उभं राहिलेलं। कारण मनोज जरांगे पाटलावर मराठा समाजाचाच नाही तर इतरही समाजाचा आता विश्वास वाढलेला आहे। त्यामुळं महत्त्वाचं आहे की उद्याच्या बैठकीला सगळे येणं। कारण मनोज जरांगे पाटलाचा जेवढा समाजावर विश्वास आहे तेवढाच समाजाचाही मनोज जरांगे पाटलावर आहे। आणि नुसत्या मराठा समाजाचाच नाही तर सगळ्या समाजाचा। कारण मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही समाजाच्या विरोधातही बोलत नाहीत आणि कोणाचं आरक्षण काढून आम्हाला द्या असंही म्हणत नाहीत। त्यामुळे सगळ्याच्या मनात मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत। त्यामुळे उद्याच्या बैठकीला सगळ्यांनी यावं एवढीच विनंती। जय महाराष्ट्र।